नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्य खूप चिडलेली असते, कारण काव्याला सगळ्यांचा राग आलेला असतो। तेव्हा आता काव्य सगळ्यांना देखत म्हणते की काही म्हणा, रम्याचं पण मला आता कौतुकच वाटतं। आता काव्या जीवाकडे बघून त्याला टोमणा मारत असते, कोणतंही काम करायला आणि आपलं प्रेम कबूल करायला हिंमत लागते। आता ती रागारागातच जीवाकडे बघत असते। तेव्हा आता जीवा लगेच तिला प्रत्युत्तर देतो, हो ना, आपल्या प्रेमासाठी वाट बघायला सुद्धा हिंमत लागते। तेव्हा आता काव्याला अजून राग येतो। काव्य परत त्याच्याकडे रागाने बघते तर पार्थ सुद्धा जीवाकडे आणि काव्याकडे बघत असतो। त्याला काही समजतच नसतं की या दोघांचं नेमकं चाललंय काय। तेवढं आता लगेच नंदिनी त्यांच्या दोघांमध्ये पडते आणि बोलते की आपल्या आयुष्यात आलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या घडामोडी आहेत, त्या गोष्टीला स्वीकारून पुढे जावं लागतं। तेवढं आता लगेच काव्य म्हणते की हीच माणसं आहुती देणारे ते की आयुष्यभर कुडीत जगत राहतात। का शांत का झालात, काही झालं का, मी खरं तेच बोलली। तेव्हा आता काव्य लगेच जीवाकडे पाहून म्हणते, पट्टाय ना। आता ह्या दोघांना तर काही कळत नसतं, मात्र जीवा आणि काव्य दोघांचं एकमेकांना कळत असतं, कारण दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं। मात्र आता नंदिनी आणि पार्थ दोघं एकमेकांकडे पाहतात तर पार्थच्या डोक्यात तर वेगळंच विचार चालू असतात, नेमकं चाललं काय जीवाचं आणि काव्याचं। तर मंडळी पुढे आता समजेल का पार्थला, कारण काव्याने तर उत्तरं दिलेले असतात, त्याच उत्तराला आता प्रत्युत्तर जीवाने सुद्धा काव्याला दिलेलं असतं। तर पाहू पुढील भागात। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।